श्री स्वामी समर्थ। कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। दिवाळीची सिरीज आपण पाहत आहोत। आपण यामध्ये पाहिलेले देखील आहे की वसुबारस, धनतेरस आणि त्यानंतर दिवाळीचे लक्ष्मीपूजन आणि दिवाळीचा पाडवा इथपर्यंत आपण आतापर्यंत व्हिडिओजमध्ये माहिती घेतलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे धनत्रयोदशीला ज्या दिवशी आपण फक्त लक्ष्मी आणि कुबेर यांचीच पूजा करत नाही, तर त्यासोबत साक्षात मृत्यूची देवता यमाची देखील पूजा करत असतो। मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जी व्यक्ती किंवा जो देव आहे तो म्हणजे यमाची मृत्यूची देवता आहे आणि त्यांची देखील पूजा कशासाठी करायची, किंवा जी व्यक्ती आपल्यालाच या पृथ्वी तलावरून घेऊन जाणार आहे अशा व्यक्तीला देखील का पूजा करायची। तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला पडत असतात। आणि मग यमदीपन हा एक आपण कॅलेंडरमध्ये शब्द वाचतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे प्रश्न आपल्यामध्ये निर्माण झालेले असतात। मग या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की धनत्रयोदशीलाच यमदीपन का करायचं, यमदीपन म्हणजे काय, यमदीपन करत असताना ते कशा पद्धतीने करायचं आणि त्यासाठी कोणत्या मंत्रांचा उच्चार करायचा, कोणत्या काळामध्ये तुम्हाला हे यमदीपन करायचं आहे, अशा सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील। मैत्रिणींनो, तुम्ही जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण की आपला हा चॅनेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच बनलेला आहे। आणखीन एक फीचर निघालेला आहे, ते म्हणजे हाईप। जर आपला व्हिडिओ आवडला तर तुम्ही ह्या हाईप फीचरला क्लिक करून मला सपोर्ट देखील करू शकता। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर मी जसं तुम्हाला सांगितलं की 18 ऑक्टोबरला लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करण्याचा आपल्याला दिवस असणार आहे। दिवाळीमधील हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। पहिल्या दिवशी आपण वसुबारसला दिवा लावतो आणि त्यानंतरचा दुसरा दिवस येतो तो म्हणजे धनत्रयोदशी। या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे यमदीपन। आता लक्षात घ्या की भगवान मृत्यूची देवता यमराज हे जे आहेत ते म्हणजे दक्षिण दिशेचा अधिपती असं त्यांना म्हटलेलं आहे। आपल्याला हा जो दिवा लावायचा आहे तो आपल्याला दक्षिण दिशेलाच लावायचा आहे। आता तो कशा पद्धतीने लावायचा किंवा त्यासाठी काय पद्धत असणार आहे किंवा विधी असणार आहे ते मी तुम्हाला पुढच्या या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही त्यासाठी ऐका व्यवस्थित। पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की यमदीपन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकाली मृत्यू येऊ नये म्हणून आपल्याला हा यमदीपन करायचं असतं। अकाली मृत्यू म्हणजे काय, तर जसं आपल्याला माहित आहे की आपल्या जन्माची वेळ एक वेळ आपण ठरवू शकतो, पण आपण आपल्या मृत्यूची वेळ ठरवू शकत नाही। आपला मृत्यू हा आपल्याला कधीही कोणत्याही काळी येऊ शकतो, आपण कोणाचीही शाश्वती देऊ शकत नाही। एका ठराविक काळानंतर आपल्या सर्वांनाच या जगाचा निरोप घ्यायचाच आहे, त्याबद्दल काहीच शंका नाही, कोणीही इथं अमर नाही। मात्र अकाली मृत्यू म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत कोणाचीही जगण्याची शाश्वती आपल्याला आजकालच्या काळामध्ये राहिलेली नाही। मग अशा मध्यंतरीच्या काळामध्ये जर ज्या व्यक्तींचा मृत्यू होतो त्याला आपण अकाली मृत्यू असं म्हणत असतो। मग हा अकाली मृत्यू अशी वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून आपण मृत्यूची देवता यमदेव यांची आपल्याला धनत्रयोदशी दिवशी पूजा करायची असते। अश्विन महिन्यामधील कृष्ण पक्षामधील या त्रयोदशीला आपल्याला ही पूजा करायची असते। आता लक्षात घ्या की हे यमदीपन करत असताना तुम्हाला त्यामागची एक कथा देखील माहीत असणं गरजेचं आहे की यमदीपन कशामुळे सुरू झालं किंवा यमदीपन करण्यामागे काय कथा असणार आहे। तर लक्षात घ्या की हंसराज नावाचा एक राजा होता। अतिशय प्रसिद्ध असा हा राजा होता। आपल्या युद्धांसाठी आणि त्याने केलेल्या कौशल्यांसाठी तो अतिशय निपुण होता। असंच एकदा युद्धासाठी गेल्यानंतर हंसराज राजाचे त्याच्या सैनिकांपासून ताटातूट झाली आणि तो एका दुसऱ्या राज्यामध्ये पोहोचला। ज्या राज्याचा जो राजा होता त्याचं नाव होतं राजा हेमराज। जेव्हा हंसराज त्यांच्या राज्यामध्ये गेला त्यानंतर हेमराजांनी देखील हंसराजाचं अतिशय आदरातिथ्य केलं, त्याला व्यवस्थित त्यांना खाण्यापिण्यासाठी सोय केली आणि त्यानंतर काही दिवसातच हेमराजाला एक पुत्रप्राप्ती झाली होती। आता अगोदरच्या काळामध्ये काय पद्धत असायची की राजांचे जेव्हा पुत्रप्राप्ती होईल किंवा कन्या प्राप्त होईल तेव्हा त्यांचं भविष्य अगोदर सांगितलं जायचं। मग हेमराज राजाचा जो पुत्र होता त्याची भविष्याचं भाकीत करण्यासाठी एक राजज्योतिष आले
अतिशय प्रभावी आणि उच्च अशा कोटीचं व्यक्तिमत्व असणारं हे जे पुत्ररत्न झालं होतं, त्याबद्दल जेव्हा भाकीत करत होते त्यावेळेस ज्योतिष अचानकच थांबले आणि त्यांनी सांगितलं की ह्या पुत्र जो काही झालेला आहे त्यांच्या कुंडलीमध्ये मृत्यूयोग दिलेला आहे, अकाली मृत्यूयोग दिलेला आहे. आता ही गोष्ट राजाला खूप हेलावून टाकणारी होती की नुकताच जन्म झालेला आपलं जे मूल आहे ते त्याच्या विवाहाच्या 4थ्या दिवशी मृत्यू पावणार आहे असं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर सर्वच जण खूप घाबरून गेले. मग आता करायचं काय? तर यावेळी तिथं जे आदरातिथ्य केलेले जे हंसराज राजा होते त्यांनी हेमराजांना ही शाश्वती दिली की माझ्या कर्तृत्वावरती, माझ्या बळावरती मी आपल्या पुत्राला मोठं करीन आणि त्याला अशा अकाली मृत्यूपर्यंत पोहोचू देणार नाही. ह्या सर्व बोलून झाल्यानंतर हंसराज ह्या पुत्राला, हेमराजांचे जे पुत्र होता त्यांना आपल्या राज्यामध्ये घेऊन आले आणि तिथं आल्यानंतर त्यांनी एका राजाचं जे काही आदरातिथ्य असं किंवा त्यांना सैन्यामध्ये निपुण असेल किंवा जसं त्याचं भविष्य सांगितलेलं होतं तसाच तो पुत्र देखील महापराक्रमी झाला. थोडं वय झाल्यानंतर त्यांचं लग्न करण्यात आलं, विवाह करण्यात आला आणि विवाहाच्या 4थ्या दिवशी जसं सांगितलं होतं तो दिवस उजाडला. मग हंसराजांनी पूर्णपणे बंदोबस्त केला होता की या ठिकाणी कुणीही शत्रू येऊ नये आणि मृत्यू होऊ नये यासाठी जे दिलेले जे वचन होतं ते पूर्ण करण्यासाठी हंसराजांनी परिपूर्ण तयारी केलेली होती. आता आपल्याला माहीतच आहे की आपल्या मृत्यूची वेळ ही आपल्याला माहीत नसते पण यमदेवांना माहीत असते. मग त्यावेळी यमराजांनी यमदूत पाठवले ह्या पुत्राला आपल्याकडे आणण्यासाठी. पण त्यांचा एवढा नवीन संसार इतका सुंदर थाटामाटामध्ये चालू होता की यमदूतांचं हृदय तिथंच हल्लं आणि त्यांनी पुत्राचा जो मृत्यू आहे किंवा त्या पुत्राला आपल्यासोबत न घेता ते तसेच यमदेवांकडे गेले. आता सर्वांनी ही पुरेपूर काळजी घेतली होती की यमराजांपर्यंत ही गोष्ट पोहोचणार नाही, पण काही करून ती गोष्ट यमराजांपर्यंत पोहोचली. आणि मग यमराजांनी सांगितलं की तुम्ही हे असं कशामुळे केलं किंवा मी तुम्हाला शिक्षा देणार नाही. तुम्ही जर त्या पुत्राला त्याचा मृत्यू किंवा त्याची जी आत्मा आहे ती तुम्ही आपल्याकडे घेऊन आलेला नाही, मग त्यासाठी मी तुम्हाला शिक्षा देणार नाही, पण तुम्ही असं का केलं हे सांगण्याचं एक कारण सांगा असं जेव्हा त्यांनी विचारलं त्यावेळेस यमराजांना यमदूतांनी खरे कारण सांगितलं की विवाह झाल्यानंतर त्यांचा जो थाटमाट होता किंवा ते जे अतिशय आनंदामध्ये संसार करत होते ते पाहून आमचं हृदय हललं आणि आम्ही त्यांचा मृत्यू घडवून आणला नाही. मग हे पाहण्यासाठी स्वतः यमराज देखील तिथं आले आणि यमराजांना देखील त्यांचा जो सुखाचा आणि आनंदाचा संसार होता ते पाहून त्यांचं देखील मन हलवलं आणि त्यांनी त्या पुत्राचा जो मृत्यू आहे तो करण्यापासून टाळलं. जेव्हा हंसराज तिथं आले आणि त्यांनी विचारलं त्यावेळेस यमराजांनी साक्षात त्यांना सांगितलं की यानंतर मृत्यू हा सर्वांनाच अटळ आहे, तो कोणासाठीच टिकलेला नाही किंवा सगळेच जण इथं अमर आहेत असं नाही. सर्वजण कधी ना कधीतरी मृत्यू पावणार आहेत. पण अश्विन महिन्यामधील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला जो कोणी मला धनत्रयोदशी नंतर माझ्यासाठी एक दिवा लावेल त्याचा असा अकाली मृत्यू होणार नाही याची मी पूर्ण खात्री घेईन. मग त्यानंतरच धनत्रयोदशी नंतर असा अकाली मृत्यू होऊ नये किंवा आपल्या असा अकाली मृत्यू टाळावा यासाठी यमदीपन केलं जातं. तर ही झाली पौराणिक कथा यमपूजनासाठीची. आता यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीची जी दिवाळी असणार आहे त्यामधील धनत्रयोदशी आहे ती म्हणजे 18 ऑक्टोबरला. आता ह्या 18 ऑक्टोबरलाच आपल्याला यमदीपन देखील करायचं आहे. मग हे यमदीपनाचा जो मुहूर्त असणार आहे तो असणार आहे संध्याकाळी 5:54 ते रात्री 8:42 त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला हे यमदीपन करायचं आहे. आता यमदीपन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 2 पद्धतीने दिव्यांची आरास करू शकता. एकतर तुम्हाला जर दिवा लावायचा असेल तर तुम्ही 4 मुखी दिवा लावू शकता. जो दिवा आपण बनवणार आहोत तो दिवा आपल्याला 4ही कोपऱ्यांना आपण जी काही कणकेचा दिवा बनवतो तो कणकेचा दिवा बनवत असताना आपण एका बाजूला त्याला कोन काढून आपण त्याच्यामध्ये वात लावत असतो. त्या पद्धतीने 4ही बाजूला कोनाने असं 4ही बाजू अशा चपट्या करून 4ही बाजूला वात राहील अशा पद्धतीने आपल्याला तो दिवा बनवायचा असतो. ह्या कणकेचा दिवा बनवत असताना तुम्हाला त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची असते आणि मग तो कणकीचा दिवा तुम्हाला बनवायचा असतो. आता हा कणकेचा दिवा जर तुम्ही बनवला 4 मुखी तरी देखील चालेल किंवा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आणखीन एका गोष्टीला जास्त महत्त्व आहे ते म्हणजे या दिवशी तुम्हाला 13 दिवे देखील यमदीपनासाठी करायचे असतात.
मग तुम्ही 4 मुखी दिवा केला तरी देखील चालेल किंवा तुम्ही 13 दिवे लावलेत तरी देखील चालेल. आणि ह्या 13 दिव्यांनी तुम्हाला मग यमदेवतेची आरती करायची असते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग हे यमदीपन केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये जे तेल वापरणार आहात ते तेल देखील तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं आहे. त्या मोहरीच्या तेलाने तुम्हाला हे यमदीपन करायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलं की यमदेवता म्हणजे दक्षिण दिशेचे अधिपती आहेत. त्यामुळे आपल्याला हा दिवा हा दक्षिण दिशेला लावायचा आहे. आता तो कशा पद्धतीने लावायचा, तर तुम्ही एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला तांदळाची रास लावायची आहे किंवा तुम्ही त्या गव्हाची देखील रास लावू शकता. त्यानंतर त्यामध्ये साखरेची चिमट देखील तुम्हाला टाकायची आहे त्या तांदळाच्या राशीमध्ये. आणि त्याच्यावरती तुम्ही बनवलेला हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. त्या तांदळाच्या जो काही राशीवरती तुम्ही जे कणकेचा दिवा ठेवणार आहे त्या कडेला तुम्ही ते ताट आहे ते फुलांनी देखील सजवू शकता. आणि त्यानंतर हा 4 मुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल ओतायचं आहे. आणि हा दिवा लावल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला दक्षिण दिशा ज्या बाजूला आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. आता दिवा ठेवत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दिवा ठेवत असताना दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि यमदेवतांना विनंती करायची आहे की अशा कोणत्याही प्रकारचा अकाली मृत्यू माझ्यावरती येऊ नये म्हणून तुम्ही मला कृपा आशीर्वाद द्या. आता हे करत असताना कोणते मंत्रोच्चार करायचे आहेत ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. अगोदर आपण पूर्ण विधी समजून घेऊया की काय करायचं आहे ते आपल्याला. तर अशा पद्धतीने तुम्हाला असा दिवा ठेवल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून आपण जलार्पण करून त्यानंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि यमदेवतांची प्रार्थना करायची आहे, आराधना करायची आहे की अशा कोणत्याही प्रकारचे अकाली मृत्यू माझ्याकडे येऊ देऊ नका आणि त्यासाठी तुम्ही सदैव माझ्यावरती आशीर्वाद तुमचा राहू देत असा म्हणून आपल्याला यमदेवतेची पूजा करायची आहे. आता हा सर्व विधी झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्रोच्चार करायचे आहेत की कोणता मंत्र तुम्ही हा दिवा लावत असताना करू शकता तो आता मी तुम्हाला पुढे सांगते. मृत्युना पाशदंडाभ्या कालेन श्यामयासहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियता मम. याचा अर्थ असा होतो की हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करतो. ते मला मृत्यूच्या तावडीमधून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील. संध्याकाळचा आपला जो मुहूर्त असणार आहे तो 5:49 ते 7:05 असेल. या काळामध्ये प्रदोष काळ हा संध्याकाळी 5:48 ते 8:20 असणार आहे. तुम्हाला या काळामध्येच यमदीपन करायचं आहे. लक्षात ठेवा यासाठीची जी दिवा लावण्याची जी दिशा असणार आहे ती दक्षिण असेल आणि कारण तीच यमराजांची दिशा असते. असं केल्यानं तुमचं अकाली मृत्यूचं भय टळतं. हा दिवा जर तुम्ही 4 वाती लावला तर त्यावेळी नक्की मोहरीच्या तेलाचा वापर करा आणि प्रार्थना करत असताना कुटुंबामधील सर्व सदस्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांना संकटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना नक्की करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे यमदीपन 18 ऑक्टोबरच्या संध्याकाळी करायचं आहे. यमदीपनाबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न असतील आणि तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आणखीन कोणता प्रश्न आहे आणि त्याचं पूर्णपणे समाधान करण्याचा मी प्रयत्न करीन. व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर माझ्यासोबत कोलॅबोरेट करायचं असेल तरी देखील तुम्ही मला तुमच्या व्हिडिओची लिंक कमेंटमध्ये पाठवू शकता. तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.